वऱ्याचे तांदूळ म्हटलं की नाही की आपण तांदूळ आमटी, कुटाचे तांदूळ किंवा फार तर एखादं थालीपीठ एवढंच करतो. पण त्यापासूनच उपासाचा नारळी भात करूया. भन्नाट चवीचा असा होणारा नारळी भात. यासाठी मी 1 वाटी वऱ्याचे तांदूळ घेतलेत, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये हा भात छान चवीला होतो. हा खायचा रंग अगदी अर्धा चमचा आहे, त्यातला थोडाच आपल्याला लागणार आहे. रंग बघत बघतच थोडा थोडा तो वाढवायचा. खायचा रंग चालत असेल ना तर केशर वापरा आणि 2-3 लवंगा, अगदी कमी असतील तरी लवंगा चालतात. त्यानंतर अर्धी वाटी नारळ आणि 1 मोठा चमचाभर तूप. एवढ्याच साहित्यामध्ये मस्त असा हा नारळी भात करूया. चला, या उपासाला उपवासाचा नारळी भात नक्की करून बघा. आपल्याला 1 वाटी वऱ्याच्या तांदळासाठी 1 वाटी गरम पाणी लागणार आहे. तर हे वऱ्याचे तांदूळ ज्या वाटीने मोजून घेतले ना त्याच वाटीने पाणी घ्यायचं. पण हे तांदूळ आधी स्वच्छ धुवायचे आणि धुवून बाजूला ठेवून द्यायचे. आता हे खोबरं खवून घेऊयात. मागची काळी पाट काढून टाकायची आणि पांढरं शुभ्र खोबरं घ्यायचं. आता कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आणि या तुपावरतीच कोमट असताना लवंगा घालायच्या. लवंगा छान फुलून येतोपर्यंत परतायच्या आणि त्याच्यानंतर हे भिजवलेले वऱ्याचे तांदूळ घालायचे. हे वऱ्याचे तांदूळ आहेत ना, तर त्याच्यात थोडंसं पाण्याचा अंश असतो ना, म्हणून ते कोरडे होईतोपर्यंत छान तुपामध्ये परतून घ्यायचे. त्याचा तेलकटपणा म्हणजे तुपकटपणा जो येतो ना, तर खूप छान लागतं चवीला. तर असं हे परतत राहायचं आणि छान लालसर रंग येतोपर्यंत कोरडे होऊन द्यायचे. आता हे बघा, अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही आहे. आता आपण जे वाटीभर पाणी म्हणजे प्रमाणात उकळवत ठेवलं होतं ना, ते उकळलेलं पाणी घालून घ्यायचं आणि ह्याला छान अशी उकळी येऊन द्यायची. आता याच्यामध्ये आपल्याला उरलेलं साहित्य घालायचं आहे. हीच प्रोसिजर खूप महत्त्वाची असते. याच्यावरतीच भाताची सगळीच चव अवलंबून आहे. तर आता हे अर्धी वाटी ओलं खोबरं जे खवून घेतलं होतं ना, ते घालूयात. छान असं परतून घ्यायचं. आता खाण्याचा रंग आणि केशर दोन्ही घालूयात. दोन्हीचाही रंग मस्त असा येतो. फक्त जर केशरी रंग हवा असेल ना तर केशर घातलं तरी चालेल, पण हा रंग मात्र दिसायला फार छान दिसतो. आता त्यानंतर आपली साखर जी प्रमाणात आपण पहिल्यांदाच घेऊन ठेवली तेवढीच साखर घालायची आणि झाकण ठेवून द्यायचं. झाकण काढल्यानंतर म्हणजे 2 मिनटानंतर मस्त अशी वाफ येते. बघा, आपला भन्नाट चवीचा उपवासाचा साखर भात तयार झाला. आता एका वाटीमध्ये भरा आणि त्याची मस्त अशी मूद पाडा. वरून ड्रायफ्रुट्स घाला आणि सर्व करा. देवाला नैवेद्य दाखवा आणि तुम्ही सुद्धा खायला घ्या. कसा वाटला व्हिडिओ? लाईक करून नक्की सांगा.